आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. मॅडम, आज जो सेशन झाला त्यामध्ये आपणाला जे आतापर्यंत जे समजत होतो, जन्मदाते कोण? आपले आपले आई वडील हे जन्मदाते आपले, आणि तोच विचार मनात होता. पण आई वडिलांनी हे शरीर जन्माला घातलं, परंतु आत्मा जो जन्माला घातला तो ब्रह्मांडातल्या ज्या ह्या वेगवेगळ्या शक्ती आहेत, प्रचंड शक्ती आहेत. तुम्ही जसं सांगता की गुरु, देवदेवता किंवा हिलिंग एंजल्स किंवा आपले कुलदेवता, कुल दैवत, ह्या ज्या ब्रह्मांडातल्या ज्या शक्ती आहेत, ह्या शक्ती ह्या आत्म्याला जन्म देतात. ही कल्पना आतापर्यंत इतक्या वर्षात मी अनेक वर्ष मेडिटेशन करतोय किंवा अध्यात्माचा अभ्यास करतोय, वेगवेगळे कोर्सेस केलेत, परंतु ही कल्पना आज पहिल्यांदा तुम्ही मला सांगितलीस आणि ती खूप छान वाटली आणि ती एकदम सत्य आहे. असंच आहे, कारण आत्मा हा वेगळाच आहे. म्हणजे प्रत्येक, बघा ना, भाऊभाऊ जरी असले, बहीणभाऊ जरी असले, तरी प्रत्येकाचे विचार थोडे वेगळे असतात, अगदी सेम टू सेम नसतात. हे जे तुम्ही सांगितलं ते अगदीच करेक्ट आहे. दुसरं तुम्ही सांगितलं कडुनिंबाच्या पानाचं किंवा प्रत्येक झाडाच्या पानाचं सुद्धा. खरंच मॅडम, एवढं विशेष वाटतं की कोण जो निर्माता आहे त्यांनी एवढी विविधता केलेली आहे. बघा ना, प्रत्येक प्रत्येक माणसाचं नाक वेगळं आहे, प्रत्येक माणसाचे डोळे वेगळे, कसं सुचत असेल आणि काय व्हेरिएशन करत असतील, हे ब्रह्मांडातला खरं तर चमत्कारच आहे. आयडेंटिफिकेशन बघा ना, म्हणजे बोटाचे ठसे सुद्धा प्रत्येकाचे वेगळे आहेत. यस. म्हणजे किती ते कल्पना आणि किती नवीन, मग काय म्हणतो, सृजन शक्ती, म्हणजे नवीन बनवायची शक्ती किती प्रचंड असेल, त्या प्रचंड शक्तीला माझा प्रणाम आहे. आणि आज जे मला आत्मा मायबाप भेटलेले आहेत त्या सर्वांना माझा साष्टांग दंडवत, साष्टांग प्रणाम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मलाही थोडंसं बोलायचं होतं. म्हणजे आज तुम्ही जो हा विचार सांगितला, मी म्हणजे शरीर नव्हे, म्हणजे माझी दाढ दुखते, माझा पाय दुखतो, म्हणजे हा कधी विचार डोक्यात आला नव्हता की हे आपण बोलताना सहजवारी बोलतो, माझी बोटं दुखतात, म्हणजे बोट ही मी नव्हे, हा विचार कधी मनात आला नव्हता. खूप वेगळं हे विचार मांडला आणि त्याच्यामुळे चालना खूप चांगली मिळाली. पण आपण आनंद झाल्यावर म्हणतो की मला आनंद झाला, म्हणजे त्या आत्म्याला कुठंतरी आनंद झाला असणार आहे. तो काय शरीराला आनंद होत नसतो. दुःख झालं तर शरीराला, माझा डोळा दुखतोय किंवा माझं बोट दुखतंय, माझं पोट दुखतंय, पण आनंद झाला तर तो मला होतो, दुःख झालं तर ते शरीराला होतंय. तो विचार खूप 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 आवडला. आणि जसं आता बापूंनी सांगितलं की प्रत्येक चेहरा वेगळा आहे, प्रत्येकाचे भुवे वेगळे, प्रत्येकाची रेटिना वेगळी आहे. कुठून एवढं वैभव त्यांनी प्राप्त केले, त्या शक्तीला माझाही आत्मा नमस्ते. आणि आपल्यालाही आत्मा नमस्ते मॅडम. उद्यापासून चॅलेंज करणार का? चॅलेंज? मी दिलेला चॅलेंज पूर्ण करणार उद्यापासून? हा, चॅलेंज पूर्ण करणार. सर, कोणतं दिलं? व्हिडिओ ऐकायचे ना 5. सर, सेल्फी चॅनेल, सेल्फी 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 सेल्फी. मॅडम, गंमत सांगतो, माझे फोटो कोणच चांगलं काढत नाही, मी स्वतः सेल्फी सारखं काढत असतो. सर, दररोज सकाळी काहीतरी सांगितलंय, मी चॅलेंज दिलाय काहीतरी करायचं. आरशात पाहून स्वतःला आय लव्ह यू म्हणायचं. काय सांगितलं मी? आरशात पाहून स्वतःला आय लव्ह यू म्हणायचं. उठल्यानंतर सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःवर प्रेम करायचंय. म्हणजे आरशा पुढं उभं राहून म्हणायचंय स्वतःला, आरशातल्या स्वतःला म्हणायचंय, आय लव्ह यू, छान दिसतोस, हँडसम दिसतोस, कर्तृत्वान दिसतोस, हिरो दिसतोस, आणि माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे, असं. कर्तृत्ववान आहेस. हा हा, कर्तृत्ववान आहेस असं म्हणायचं. म्हणजे हे सेल्फ अफर्मेशन्स आरशात उभं राहून ती द्यायची. मॅडम, कळत न कळत हे रोज घडतंय, पण आता
त्याच्याकडे लक्ष देऊन करणार. मुद्दा म्हणून लक्ष केलं देऊन जाईल. करणार. हं. हा, मुद्दाम होऊन करायला पाहिजे ते, लक्ष देऊन करायला पाहिजे. जाणीवपूर्वक. हा, आणि प्रेमाचं जे चक्र आहे ते हार्ट चक्र आहे ना. हो. म्हणजे स्वतःवर जरी प्रेम केलं आपलं तरी आपलं हार्ट चक्र ओपन होणार आणि नंतर क्राऊन चक्र ओपन होणार. आणि आता धीरज म्हणला त्याप्रमाणे ब्रह्मांडीय ऊर्जेशी आपण कनेक्ट होणार आहे ना, ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट होणार. आणि त्यामुळे त्या ज्या संवेदना आहेत ते पॉझिटिव्ह अफॉर्मेशन आहे ते ब्रह्मांडापर्यंत पोहोचणार, ब्रह्मांडाकडून परत आपल्याकडे येणार आणि आपल्यामध्ये तशा प्रकारचे बदल होणार असं. बरोबर. बरोबर. आणि हे खरं अनुभवास येतंय मॅडम. फक्त तुम्ही जसं सांगताय त्या अजून त्या ताकदीनिशी केलं जात नाही. मी अनेक वर्ष करतोय पण त्या ताकदीनिशी केलं जात नाही. तर तुमच्यामुळे आता तो एक मार्ग मिळालाय, त्या ताकदीनं सुद्धा आम्ही इथून पुढे करू. छान. डॉक्टर धीरज. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. तर मला ऍक्च्युली हे विचारायचंय की आपण या पृथ्वीला जन्म घेतलेला आहे, ठीक आहे. हं. तर भौतिक दृष्ट्या आपण शरीर आहोत आणि आपण आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेलो आहे. जसं तुम्ही म्हणाले की आपल्या आयुष्याचा एक उद्देश काहीतरी आहे म्हणून आपल्याला इथे पाठवलेलं आहे, राईट. हं. आणि तेवढेच आपले श्वास चालणार आहेत. पण मला हे विचारायचं की आपल्याला जन्म झाल्यापासून जे संस्कार झाले आपल्यावर त्यानुसार आपले उद्दिष्ट ठरत गेले. लाईक मला जन्मापासून सांगितलं की अभ्यास कर, शिक्षण कर, पुढे हो, पैसे कमव, हे कर, ते कर, ते कर, XYZ ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि तेच मी सत्य मानलेलं आहे. आणि तेच मी माझं उद्दिष्ट समजतो की हेच माझं टार्गेट आहे की मला पैसे कमवायचे किंवा मला हे करायचं ते करायचं, ठीक आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त उद्दिष्ट जे आहे, जे उद्देश आहे तुम्ही म्हणताय की ते तुम्हाला अचीव्ह करायचं, ते कोणतं, माझ्या तर ते कसं सोलचा कळणार? माझ्या सोलचा विकास, आध्यात्मिक प्रगती त्यामधून होणार. माझा सोल मॅच्युअर्ड होणार. प्रत्येकाचं तेच उद्देश आहे का प्रत्येकाचं वेगवेगळं आहे? म्हणजे अदर दॅन भौतिक प्रत्येकाचा तेच उद्देश आहे का? नाही, प्रत्येकाचं एक उद्दिष्ट आहे. मात्र बघा, जसं आपण पहिल्या वर्गात असतो मुलगा, पहिलीतून कितव्या वर्गात गेला, दुसरीमध्ये गेला, दुसरीतून दुसरीमध्ये. तिसरीमध्ये गेला, एक एक स्टेप पुढे गेला. ओके. आणि 10व्या वर्गामधून पुन्हा नवीन कॉलेजमध्ये गेला. मे बी ग्रॅज्युएशन नंतर पुन्हा आयुष्याच्या दिशा बदलल्या. तसंच सोलचं एका वर्गामधून पुढच्या वर्गात जातो. सेम जेवढं माझं आयुष्याचं उद्दिष्ट होतं या जन्मामध्ये, त्यापेक्षा पुढच्या जन्मामध्ये मी त्यापेक्षा पुढे जाणार. आता या जन्माचं माझं उद्दिष्ट काय, माझा जन्म कशासाठी झालेला आहे, ह्या गोष्टीची जाणीव होण्यासाठी आपण जेव्हा मेडिटेशन करत असतो तेव्हा माझ्या सोलचं उद्दिष्ट काय हे स्वतःला क्लिक होतं. ओके. पण प्रत्येक सोलचा एक उद्दिष्ट असते की तो आध्यात्मिक लेवलवर स्वतःची प्रगती करून स्वतःचे कर्म बंधनातून मुक्त होऊन पुढच्या लेवलला जाणार. हे मात्र प्रत्येकाचं असतं की या जन्मामध्ये मानव जन्म जर मला मिळालेला आहे तर मी याच जन्मामध्ये मी जे काही जुने कर्म तयार केले आहेत या कर्म फळांपासून मुक्ती मिळवू शकतो. आणि हा एक उद्दिष्ट मानव जन्माचा प्रत्येकाचा आहे की या सोलचा विकास करणे मला. आणि अनेक लोक म्हणतात मी मोक्ष प्राप्ती म्हणतात ना, तर मोक्ष प्राप्ती म्हणजे काय, तर माझे कर्म बॅलन्स करणे, पाप आणि पुण्याचा बॅलन्स करणे, सारखं ठेवणे. ना पाप जास्त ना पुण्य जास्त, सारखं. म्हणजे पाप करा असं नाही, तर पाप न करणे, नव कर्म तयार न करणे आणि जुने कर्मफळ आहेत ते कमी कमी करत नेणे. आणि हे आपण अध्यात्म, ध्यानधारणा, क्षमा प्रार्थना या अनेक मधून करू शकतो. आणि ते फक्त करण्यासाठी, कारण बुद्धी कोणाला मिळालेली आहे, तर मानवाला मिळालेली आहे. इतर जन्मामध्ये बुद्धी आहे का? नाही. प्राणी मात्रांमध्ये त्या सगळ्या गोष्टी सजीव आहेत, पण क्षमता कमी आहे, बौद्धिक क्षमता कमी आहे. बौद्धिक क्षमता तर कमी. तुमच्या सोलचा विकास करण्याची क्षमता फक्त आणि फक्त मानवामध्ये आहे. तर याच जन्मामध्ये तुम्हाला तुमची आत्मिक प्रगती घडवून आणायची आहे. तुमच्या आत्म्याचा प्रवास खूप छान करायचा आहे पुढचा. हे करण्याचाच उद्देश मानव जन्माचा प्रत्येकाचा असतो. आणि म्हणून स्वतःसाठी जे मी बोलली आहे की मी बोलली आहे म्हणजे मी नाही, तर अनेक साधू संत महात्मे आणि आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलं आहे की अरे गड्या, दिवसाचा 10वा प्रहर तू त्या ब्रह्मांडासोबत एकरूप होण्यासाठी दे.
आपोआप आपल्या सोलचा उद्देश काय आहे आपलं आपल्याला कळतं. जेव्हा माणसाला समजत नाही की माझ्या आत्म्याचा उद्देश काय आहे, मी इथे जन्माला कशासाठी आलेलो आहे. काही लोकांचं तर असं असते म्हातारे व्हायला येतात तरीही माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय. पोट तर सगळ्यांनीच भरलं. कितीही रुपये कमावले तरी काय करणार. पोट भरणार, जीवन जगण्यासाठीच धावपळ असणार. एवढंच आहे. कोणी सोयी सुविधायुक्त जीवन जगेल, कोणी थोडंसं कमी जगेल. पण तुझ्या सोलची केवढी प्रगती झाली हे जास्त महत्वाचं. तर आपण स्वतःची आध्यात्मिक लेवल वाढवायला लागलो की माझा सोल म्हणजे काय, माझ्या सोलचा उद्देश काय आहे या प्रती आपण जागृत होतो धीरज. आणि आपोआप त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. मॅडम, हं? मोक्ष बद्दल बरेच प्रश्न आणि शंका आहेत. त्याच्यावर काही सेशन आहे का स्पेशल? हो, घेऊ सर, आपण पुढे घेऊ. हा हा हा. मोक्ष. कारण आता मोक्ष मिळतो म्हणजे आता पुन्हा जन्म होत नाही असा त्याचा अर्थ होतो का?